नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, ससून रुग्णालय भरती म्हणजे GMC पुण्यासाठी जी भरती निघालेली आहे ती 354 जागेंसाठी। तर बघा, याची एक्झाम जी आहे ती या ठिकाणी 11 ऑक्टोबर 2025ला पार पडलेली होती। तर खूप साऱ्या मुलांनी आपल्याला कॉमेंट केलेले आहे की GMC ससूनबद्दल सर काहीतरी माहिती द्या की आता रिझल्ट जो आहे तो कधी लागणार आहे। तर बघा, याची एक्झाम IBPSने घेतली होती, हे तुम्हाला माहीतच असेल। आणि IBPS ही अशी संस्था आहे जी एक्झामची उत्तरपत्रिका जारी करत नाही, डायरेक्ट ती मेरिट लिस्ट जी आहे ती जारी करत असते। तर बघा, याची एक्झाम जी आहे ती या ठिकाणी 11 ऑक्टोबरला पार पडण्यात आलेली आहे। तर बघा, 11 ऑक्टोबरपासून काउंट करा या ठिकाणी किती दिवस तुमचे झालेले आहे। तर 11 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 1 महिना झाला, आणि 11 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर बघा, या ठिकाणी 11 डिसेंबरपर्यंत या ठिकाणी 2 महिने होणार आहे। तर याचा रिझल्ट IBPS जो आहे तो 45 दिवसांनी रिलीज करत असते। तर आता बघा, या ठिकाणी 60 दिवस होत आलेले आहे, तब्बल 60 दिवस म्हणजे टोटल 55 दिवस झालेले आहे, 10 दिवस एक्स्ट्रा झालेले आहे। तर याचा रिझल्ट जो आहे तो 45 दिवसांनी लागत असते, परंतु थोडा या ठिकाणी विलंब होत आहे। तर आपण एक्सपेक्ट करू शकतो की आजपासून याचा रिझल्ट जो आहे तो कधी पण पब्लिश होऊ शकतो। आजपासून याचा रिझल्ट कधी पण पब्लिश होऊ शकतो। तुम्हाला फक्त या ठिकाणी GMC पुणेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर रेग्युलर व्हिजिट करत राहायचे आहे आणि कंटिन्यू चेक करत राहायचे आहे। दिवसातून 1-2 वेळा चेक करत राहा की तुमचा रिझल्ट मेरिट लिस्ट या ठिकाणी आली की नाही। एक्झॅक्ट डेट आपण सांगू शकत नाही, फक्त एवढंच सांगू शकतो की आतापासून याचा रिझल्ट कधी पण पब्लिश होऊ शकतो। त्यामुळे या ठिकाणी चिंता करायची काहीही आवश्यकता नाही, लवकरात लवकर तुमचा रिझल्ट पब्लिश होणार आहे। बघा, क्लास 4साठी या भरती होत्या, यामध्ये कक्षसेवक, त्यानंतर कक्षसेवक, फार्मसिस्ट, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी पदांसाठी ही एक्झाम घेण्यात आलेली होती। या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोणकोणते पदे होते: माडी, प्रयोगशाळा सेवक, स्वयंपाकी सेवक, संदेश वाहक, दवाखाना सेवक, प्रयोगशाळा परिचर, भंडार सेवक, गॅस प्लेट ऑपरेटर, अशा प्रकारची विविध पदे होती। तर याची एक्झाम जी आहे ती 11 ऑक्टोबरला पार पडली होती, आणि याची एक्सपेक्टेड कट ऑफ जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर बघा, या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग काहीच नव्हते, त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी आउट ऑफ प्रश्न सोडविले होते। आणि 354 अशा भरपूर जागा होत्या, आणि सर्वात जास्त जागा कक्षसेवकच्या 168 इतक्या होत्या। तर आपण कक्षसेवकची कट ऑफ बघूया किती जाऊ शकते। तर कक्षसेवकची कट ऑफ जी आहे ती या ठिकाणी अंदाजित आपल्या अंदाजानुसार तुम्हाला एक रेंज सांगतो। तर या ठिकाणी तुमचे मार्क्स जर बघा 130च्या वरती असेल, 130 ते 160पर्यंत, तर तुमचं या ठिकाणी कक्षसेवकसाठी सिलेक्शन या ठिकाणी 90% झाल्याचं तुम्ही समजू शकता। तर याचा रिझल्ट लवकरच आता लागणार आहे, त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त या ठिकाणी वेबसाईटवर जाऊन चेक करत राहा। आणि जशी याची काही ऑफिशियल वेबसाईट येते किंवा परिपत्रक येते, तेव्हा सर्वात पहिले तुम्हाला आपल्याच चॅनलवर त्याची माहिती कळवण्यात येणार आहे। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।